संवाहनी विद्या खूप प्राचीन विद्या आहे. महाभारतात रामायणामध्ये सुद्धा त्याचे दाखले दिलेले आहेत. जेव्हा लक्ष्मण मूर्छित झालेला होता त्यावेळी हनुमानाने त्याच्या छातीवर काही कंपनं केली हातांनी. म्हणजे औषधं तर त्याने आणून दिलंच, पण त्याचबरोबर त्यांनी काही कंपनं केली आणि त्यामुळे तो बरा झाला आणि तो नॉर्मल झाला लक्ष्मण. असंच महाभारतामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं आहेत संवाहांची. अगदी द्रोणाचार्यांनी सुद्धा त्याचा वापर केलेला आहे. कृष्णाने कुब्जेला जेव्हा स्पर्शनी बरं केलं, 3 ठिकाणी जेव्हा ती आकडी झालेली होती, ती जेव्हा कंसासाठी अत्तराचा लेप घेऊन चालली होती तेव्हा कृष्णाने तिला पाहिलं आणि तिला 3-4 ठिकाणी तिने स्पर्श लहरी त्यांनी दिल्या, म्हणजे संवाहन. आणि ती सरळ झाली. जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी होते ते सुद्धा एक संवाहन होतं की ज्यांना लवकर प्राण सोडायचा नव्हता आणि त्यांना काही उपदेश करायचे होते त्यावेळी सुद्धा त्यांना अर्जुनाने संवाहन केलेलं होतं. हे संवाहन म्हणजे एक थेरपी आहे ज्याने आपल्या शरीरातली स्पंदनं पूर्ववत करता येतात. हे जग जे चाललेलं आहे ना, हे सगळं स्पंदनांवर चाललेलं. बरेच पेशंट आहे की ज्यांना ऑपरेशनला जायचंच नाही आहे, ते आपल्याकडे येतात आणि मग ते ऑपरेशन त्यांचं वाचतं आणि ते बरे होतात. डॉक्टर राम भोसलेंनी ही विद्या पहिल्यांदा या जगामध्ये आणली. ज्यांच्यामुळे आणली ते म्हणजे महाअवतार बाबाजी. महाअवतार बाबाजी हे योगी पुरुष, हिमालयीन महान योगी, ज्यांचं वय आज 2500 वर्षापेक्षाही जास्त. गिरणारचे माझे 2 अनुभव आहेत आणि एक अनुभव आहे माझा वयाच्या 13व्या वर्षीचा. आमचे गुरु म्हणजे माझे वडिलांचे आणि माझे गुरु नागनाथ महाराज, नाथपंथीय, गिरणार निवासी. तर त्यांनी एकदा घरी आले आणि मला म्हणाले की मी रमाकांतला घेऊन जातो गिरणारला. आधी तर तयार नव्हते, पण नाही कसं म्हणणार गुरूंना, म्हणून मग जड अंतःकरणाने आईवडिलांनी म्हटलं ठीक आहे. तिथे मी अनेक चमत्कार बघितले. तिथून आम्ही आश्रमात ध्यानाला बसलो आणि मला म्हणाले की तू बस आता इथे, डोळे बंद कर. आणि डोळे बंद केले आणि थोड्या वेळात ते मला अशा ठिकाणी घेऊन गेले आणि सांगितले की डोळे उघड. डोळे उघडले तर आम्ही एक